आता आपण महाराष्ट्रीयन डिशेस तर खूप बघितलेले आहेत, आपण थोड्याशा पंजाबी डिशेस आता बघणार आहोत. इंडियन पण म्हणतो आपण त्याला, तर थोड्याशा पंजाबी डिशेस आपण आता स्टार्ट करणार आहोत. सर्वात प्रथम आपण जे आपल्या गेस्टची डिमांड आहे ती स्पेशल डिश आपण बघणार आहोत, ती म्हणजे मुर्ग मुसल्लम. तर आता आपण मुर्ग मुसल्लमच्या प्रिपरेशनला चालू करतोय. सर्वात प्रथम आपण तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण चॉप गार्लिक आणि चॉप चिली हे दोन मेन पदार्थ टाकून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. ते एकदा व्यवस्थित परतून झाले की त्याच्यामध्ये आपण चिकन स्टॉक ऍड करून घेणार आहोत. आपला चिकन स्टॉक, इंडियनचा चिकन स्टॉक हा रेड कलर मध्ये असतो. तर आपला चिकन स्टॉक मध्ये सर्व पदार्थ एकदा व्यवस्थित मिक्स झाले की आपण त्याच्यामध्ये चॉप मसाला टाकणार आहोत. चॉप मसाल्यामध्ये कांदा, टोमॅटो हे सर्व पदार्थ मिक्स असतात. चॉप मसाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ नंतर हळद नंतर आपला कांदा लसूण मसाला, कांदा लसूण मसाल्यानंतर आपला लाल मिर्च पावडर आहे, लाल मिर्च पावडर नंतर आपला किचन किंग मसाला आहे, त्याच्यानंतर आपला चिकन मसाला आहे आणि त्याच्यानंतर आपली धने पावडर आहे. सर्व मसाल्यामध्ये आपले हे बघू शकतात, कांदा लसूण मसाला पण आपला सुगरण सासूबाईंचा आहे. स्पेशल गरम मसाला जो चिकन मसाला आहे तो पण आपला सुगरण सासूबाईंचा हा चिकन मसाला, आणि हा आपली मिर्च पावडर, लवंगी मिर्च पावडर आणि धने पावडर, असे आपण सर्व पदार्थ इन हाऊस सुगरण सासूबाईंचे पंजाबी भाज्याला सुद्धा तेच वापरतो. मसाले आपले चिकन स्टॉक मध्ये आता व्यवस्थित मिक्स झालेले आहेत, परतून झालेले आहेत. आता आपण चिकन खिमा, कच्चा चिकन खिमा आपण त्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहेत आणि तो चिकनचा खिमा व्यवस्थितपणे चिकन स्टॉक मध्ये परत एकदा शिजवून घेणार आहेत. त्यामुळे जी टेस्ट मुर्ग मुसल्लमची असते ती अप्रतिम होते. ऑलरेडी चिकन स्टॉक आहे आणि त्याच्यामध्ये आपण परत चिकन खिमा व्यवस्थित शिजवून घेतो. चिकन स्टॉक मध्ये आपण चिकन खिमा, कच्चा चिकन खिमा एकदम व्यवस्थितपणे शिजवून घेतो. त्यामुळे मुर्ग मुसल्लमची जी चव आहे ती एकदम अप्रतिम बनते. चिकन स्टॉक मध्ये तर ऑलरेडी चिकन सूप ऑलरेडी आहे, त्याच्यामध्ये आपण चिकन खिमा शिजवून घेतल्यामुळे टेस्ट खूप एनहान्स होते आणि मुर्ग मुसल्लम एकदम अप्रतिम बनतं. तर आता आपण बघू शकतो चिकन खिमा आपला शिजवून व्यवस्थित तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण खावा म्हणजेच मावा आणि चीज या दोन गोष्टी, ज्या आपण स्मूथ टेक्स्चर म्हणतो आणि टेस्ट एकदम चांगली व्हावी यासाठी या दोन गोष्टी आपण ऍड करून व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. चीज आणि मावा एकदम व्यवस्थित मिक्स झालं की आपली जी मेन ग्रेव्ही आहे इंडियनची येल्लो ग्रेव्ही, ती आपण याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत आणि परत एकदा व्यवस्थित आपण हे सर्व पदार्थ व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहोत. एकदा व्यवस्थित ग्रेव्ही शिजली की त्याच्यामध्ये आपण बटर आणि क्रीम ऍड करून घेणार आहोत. आपली व्यवस्थितपणे ग्रेव्ही तयार झालेली, तर याच्यामध्ये आता आपण थोडीशी रेड चिली पेस्ट, कारण कलर येण्यासाठी आपल्याला एकदम कलर बाद जी बेडगी चिली पावडर असते त्याची पेस्ट आपल्याला यूज करावी लागते आणि थोडीशी त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ग्रेव्ही पण ऍड केलेली असते. अशा पद्धतीने आपलं मुर्ग मुसल्लमचं बेस जो आहे तो व्यवस्थितपणे तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं बेस ग्रेव्ही जी आहे मुर्ग मुसल्लमची ती तयार झाली आहे. आता त्याच्यामध्ये फक्त आपल्याला तंदूर चिकन असतं मुर्ग मुसल्लम मध्ये फुल, जे आपण आता त्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत आणि आपलं फायनली मुर्ग मुसल्लम तयार होणार आहे. आपले पीसेस आता टाकून झालेले आहेत. तेच पीसेस आता आपण एकदम व्यवस्थितपणे मुर्ग मुसल्लम मध्ये शिजू देणार आहोत. तर 70% आपलं चिकन तंदूर हे हाफ डाऊन केलेलं असतं, तेच चिकन तंदूर आपण मुर्ग मुसल्लम मध्ये टाकतो आणि राहिलेलं शिजवून घेतो त्याच्यामध्ये, जेणेकरून आपलं मुर्ग मुसल्लम एकदम ज्युसी, क्रीमी, एकदम चविष्ट तयार होते आणि आपलं आता मुर्ग मुसल्लम प्लेटिंग साठी तयार होत आहे. तर अशा पद्धतीने आपलं मुर्ग मुसल्लम फायनली प्लेटिंग साठी रेडी झालेलं आहे. बघू शकतो कलर, टेक्स्चर एकदम व्यवस्थित सुंदर आलेला आहे. 4 ते 6 जणांसाठी भरपूर क्वांटिटी आहे ही मुर्ग मुसल्लम फुलची. अशा पद्धतीने आपलं फायनल प्लेटिंग मुर्ग मुसल्लमचं तयार होत आहे आणि अशा पद्धतीने मुर्ग मुसल्लमचं फायनल प्लेटिंग आपलं तयार झालेलं आहे. आणि गार्निशिंग साठी याच्यात खूप जास्त काही नाही, अंड्याचा आपण वापर करतो फक्त आणि कोथिंबीर, या दोन बेसिक गोष्टी आणि आपलं फायनल मुर्ग मुसल्लमचं हे गार्निशिंग आणि आपलं मुर्ग मुसल्लम तयार.
जवळपास आपले आतापर्यंत 80,000 फॉलोअर्स आहेत. तर अजून जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपलं फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम पेज आहे आणि यूट्यूब चॅनल आहे. सर्व पेजेसला आपण लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब केलं तर हे व्हिडिओ जसे तुम्हाला आवडतात तसे अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि जास्त लोकांना हे व्हिडिओज आवडतील. धन्यवाद.